महाराष्ट्रातील पहिल्या अधिकृत रिवाल्डिंग प्रकल्पासाठी झिरोदा फाउंडेशनकडून 100 कोटींचा निधी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पहिला अधिकृत रिवाल्डिंग प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला, त्याचबरोबर रिवाल्डिंग म्हणजे काय, झिरोदाचा रिवाल्डिंग फंड काय आहे, या संदर्भातील सर्व प्रश्नांची माहिती बघणार आहोत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर क्षेत्रात पर्यावरणीय पुनरुज्जीवन म्हणजेच रिवाल्डिंग करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. ताडोबा अंधारी रिवाल्डिंग प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला अधिकृत रिवाल्डिंग प्रकल्प असून यासाठी झिरोदा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन 100 कोटींच्या निधीतून सहकार्य करणार आहे. यातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर क्षेत्रात पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यात येईल. मोनोकल्चर वृक्ष लागवड थांबवून नैसर्गिक जैवविविधता पुनर्संचयित करणे, निसर्गातील पर्यावरणीय समतोल परत आणणे हे या रिवाल्डिंग प्रकल्पाचे उद्दिष्ट आहेत. रिवाल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय. नैसर्गिक भूभाग, जैवविविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण व वाढ हे याचे मुख्य उद्दिष्ट असते. झिरोदा कंपनी आपला 10% नफा सामाजिक व पर्यावरणीय कामांसाठी वापरते. संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त 100 कोटींचा झिरोदा रिवाल्डिंग फंड जाहीर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. रेन मॅटर फाउंडेशन मार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात. विदर्भातील जंगल संपदा वाढवण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. त्याचबरोबर जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी मोठी पायरी, वन्यजीवांसाठी उत्तम नैसर्गिक अधिवास निर्माण होणे, हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी प्रभावी उपक्रम म्हणून ताडोबा अंधारी रिवाल्डिंग प्रकल्प महत्वाचा आहे. पर्यावरण संरक्षणात कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढल्यास मोठे प्रकल्प शक्य होतात. झिरोदाचा सहभाग महाराष्ट्र तसेच देशातील इतर कंपन्यांसाठी आदर्श मॉडेल ठरू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा व उत्साहवर्धक असल्याचे सांगितले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताडोबा अंधारी रिवाल्डिंग प्रकल्प कोणी सुरू केला, त्याचबरोबर या प्रकल्पाचा उद्देश काय, रिवाल्डिंग म्हणजे काय, झिरोदाचा रिवाल्डिंग फंड कसा आणि कुठे वापरला जातो या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSC GD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकरच्या रिवाल्डिंग प्रकल्पासाठी कोणती खासगी कंपनी सहकार्य करत आहे? पर्याय पहिला टाटा, पर्याय दुसरा झिरोदा, पर्याय तिसरा रिलायन्स आणि पर्याय चौथा इन्फोसिस. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.